दृश्य आपण बघू शकतोय। दादरमधून ही थेट दृश्य आहेत। दादरच्या पक्ष कार्यालयामध्ये हा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसतायत। या जल्लोषामध्ये ते सहभागी झालेले आहेत। मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती आहे। प्रवीण दरेकर आहेत। इतर महत्त्वाचे नेते सुद्धा या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत। मुंबईमध्ये एकूण 90 जागा जिंकून हा भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला होता आणि त्यानंतर हा विजयाचा जल्लोष आपण बघू शकतोय। दादरमधली ही थेट लाईव्ह दृश्य आहे। दादरमध्ये भाजपचा जल्लोष आणि त्याची ही लाईव्ह दृश्य। अनेक जे कार्यकर्ते आहेत भाजपाचे ते सुद्धा जमलेले आहेत। दादरच्या कार्यालयामध्ये हा जल्लोष केला जातोय। मुंबई महापालिकेवर भाजपचा विजय झालेला होता। सगळ्यात जास्त जागा भाजपाला मिळालेल्या होत्या आणि त्यानंतर खरं तर कालपासूनच जे कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह बघायला मिळालेला होता। ठिकठिकाणी उत्साह साजरा केला जातोय आणि हे दृश्य आपण बघू शकतो। दादरमध्ये ज्या ठिकाणी भाजपच्या कार्यालयामध्ये आता हा विजय जल्लोष साजरा केला जातोय। अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांची उपस्थिती आहे आणि या विजयाच्या जल्लोषामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती दिसते। अनेक महत्त्वाचे नेते आहेत। अमित साटम सुद्धा दिसत आहेत। प्रवीण दरेकर आहेत, यांची उपस्थिती आहे। या सगळ्या जल्लोषामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय मार्गदर्शन करतायत कार्यकर्त्यांना हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। दादरमधली ही भाजपाच्या विजय जल्लोषाची थेट लाईव्ह दृश्य बघत होतो आपण। मुंबई महापालिकेवर भाजपाचा दणदणीत विजय झालेला होता आणि त्यानंतर ठिकठिकाणी भाजपकडून जल्लोष साजरा केला जातोय। दादरमधली ही दृश्य आपण बघू शकतोय। भाजपच्या विजय जल्लोषाची ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसतायत आणि इतर महत्त्वाचे नेते। आपण बघितलेलं होतं मुंबई महापालिकेवर भाजपनं दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली होती आणि या विजयाबद्दल त्यांनी मुंबईकरांचा आभारही मानलेलं होतं आणि त्यानंतर ठिकठिकाणी आपण बघितलं तर कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष बघायला मिळतोय।